तर राजस्थानच्या जैसलमेरमधील हनुमान चौकातील सर्व दुकानं रात्री 9 वाजेपर्यंत आता सुरू राहणार आहेत। अनेक दिवसांपासून होत असलेल्या ब्लॅकआउटमुळे दुकानदारांच्या व्यवसायावर याचा परिणाम झाला। मात्र काल आणि आज परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचं पाहायला मिळतंय। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झालेली आहे। आज दुसरा दिवस आहे जेव्हा ब्लॅकआउट होणार नाहीये आणि याचा आनंद सुद्धा साजरा केला जातोय। मी सध्या हनुमान चौकात आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की लाईट्स लावण्यात आलेल्या आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी ब्लॅकआउट घेण्यात येत होता। 6 वाजेनंतर 12 तासाचा ब्लॅकआउट या ठिकाणी होत होता। लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जा होता। मात्र आज परिस्थिती सर्वसामान्य चौकामध्ये फिरताना त्यासोबतच चहाचा आस्वाद घेताना बरेच लोक या ठिकाणी या चौकामध्ये हिंडताना त्यासोबतच राजकीय चर्चा करताना पाहायला मिळतात। इथे असलेल्या महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये स्थायिक झालेल्या काही व्यावसायिकांशी बोलणार आहोत। आप इधर आ जाइए। काय नाव आहे तुमचं? जितेंद्र। मराठी येते बोलता तुम्ही? येते की मराठी। काय बोला, काय कसं वाटतं इथे राजस्थानमध्ये? भीती वाटते जास्त की महाराष्ट्रामध्ये होते तेच बरे होते? नाही नाही, इथे एकदम बॉर्डरच्या एकदम निकट आहे ते म्हणून भीती तर वाटतंय। छान आहे, इकडे पण तिकडे पण। काहीतरी उडत गेलं, सगळे पाहत होते, काय आहे नेमकं आहे? आता काय माहिती काय गेले एवढं, आम्ही पण बघितले काय गेले ते माहित नाही एवढं। तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातून या ठिकाणी स्थायिक झाला अशी माहिती आहे, खरं आहे काय? कुठे होता तुम्ही महाराष्ट्रात? मी पुण्याच्या पुढे लोणी काळभोर हडपसर पुढे। किती वर्ष झाले तुम्ही आता या ठिकाणी आलात आणि स्थायिक झाला? या ठिकाणी येऊन मला 40 वर्ष झाले। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर।